हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 16. अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. विश्वेश्वरा, तुम्हाला अनेक हात, पोटे, मुख, नेत्र असलेले पाहत आहे. विश्वरूपा, तुम्हाला सर्व बाजूने अनंत रूपे असलेले पाहत आहे. आपला नाही आदी, नाही मध्य, नाही अंत, काहीच पाहायला मिळत नाही. अर्जुन म्हणत आहे की विश्वेश्वरा, आपल्याला अनेक हात, पोट, मुख आणि नेत्र आहेत. तसेच विश्वरूपा, तुम्हाला सर्व बाजूने अनंत रूपे आहेत. हे विश्वरूप दर्शन आहे. येथे विश्वातील समस्त जीव एकत्र दर्शन देत आहेत. तेव्हा स्वाभाविकच अनंत अवयव एकत्र दिसत आहेत आणि अनंत विविध रूपे पाहायला मिळत आहेत. आपल्या पृथ्वीप्रमाणे इतर हजारो पृथ्व्या या विश्वात आहेत. त्यावर सजीव वस्ती आहे. या सर्वांचे दर्शन येथे होत आहे. अर्जुनाला विश्वरूपाचा आरंभ, मध्य किंवा अंत याचा थांग पत्ता सापडत नाही. वर्तुळाला, गोलाला सुरुवात किंवा शेवट नसतो, त्यामुळे त्याला मध्यही नसतो. तसेच विश्व आहे, ते सर्वत्र अनंत असे पसरलेले आहे. अथांग समुद्रात एक छोटासा मासा राहत असतो, पोहत असतो, जगत असतो. त्याला समुद्राची सुरुवात, मध्य किंवा अंत याचा पत्ता नसतो. समुद्राचा थांग पत्ता असणे हे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. तसेच आपले या विश्व ब्रह्मांडात त्या विराटाच्या आकाराचा, अवाढव्यतेचा थांग पत्ता लागत नाही. श्लोक क्रमांक 17. किरीटिनंगदिनै चक्रिणै च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कं द्युतिमप्रमेयम्. मुकुट, गदा, चक्र, शंख, पद्म धारण केलेला, तेजाच्या राशीने तेजपुंज असलेला, सर्व बाजूने दैदिप्यमान असलेला, पाहायला त्रासदायक अशा प्रज्वलित अग्नीप्रमाणे सर्व बाजूने धगधगीत तेज असलेला, सूर्याप्रमाणे कांती असलेला, अनाकलनीय असलेला अशा तुला मी पाहत आहे. भगवंत श्रींच्या परम आत्मस्वरूपाच्या दर्शनाचे वर्णन अर्जुनाने येथे केले आहे. मुकुट, गदा, चक्र, शंख, पद्म धारण केलेला. येथे श्लोकातील च याचा अर्थ उरलेले शंख आणि पद्म असा घ्यायचा आहे. सर्वप्रथम अर्जुनाला आपल्याला माहीत असलेल्या, आपण समजू शकू अशा प्रकारे आपली अपेक्षा असलेल्या स्वरूपात भगवंत श्री दिसत आहेत. हे आपले आईच्या मायेने आणि वात्सल्याने पालन, लालन, पोषण, संगोपन करणाऱ्या विष्णूचे रूप आहे. हे विश्वेश्वराचे रूप आहे. हे जगज्जननीचे रूप आहे. हे विश्वमातेचे रूप आहे. हे सर्व मांगल्याचे रूप आहे. तेजाच्या राशीने तेजपुंज असलेला, सर्व बाजूने दैदिप्यमान असलेला, पाहायला त्रासदायक अशा प्रज्वलित अग्नीप्रमाणे सर्व बाजूने धगधगीत तेज असलेला, सूर्याप्रमाणे कांती असलेला, हे परमात्माच्या साक्षात्काराचे, दर्शनाचे अगदी यथार्थ वर्णन आहे. परम आत्मा ही परम महादिव्य चेतना आहे. ती चेतना अरूपा, निराकार आहे. अनाकलनीय असलेला, ही चेतना फक्त जाणवते. या चेतनेचा फक्त साक्षात्कारच होऊ शकतो. ती त्याप्रमाणेच जाणून घ्यायची आहे. याचे ज्ञान होण्यासाठी अन्य मार्ग नाही. ही काही भौतिक वस्तू नाही की आपण त्याचे विश्लेषण करू शकू. त्यामुळे अर्जुन येथे या विश्वरूपाला
अनाकलनीय असे म्हणत आहे. दिव्य दृष्टी दर्शन सहन होण्यासाठी आहे, ते जाणण्यासाठी नाही. परमात्मा जाणणे ही अध्यात्म योग साधना करून, उपासना करून, आपले आचरण सुधारूनच प्राप्त करायची गोष्ट आहे. अशा तुला मी पाहत आहे, हे शेवटचे फार महत्त्वाचे आहे. हे विश्वरूप इतके तेजस्वी, धगधगते, दैदिप्यमान, डोळ्यांना पाहायला त्रासदायक असूनही अर्जुन म्हणत आहे की अशा तुला मी पाहत आहे. हेच परमात्म्याच्या साक्षात्काराचे वैशिष्ट्य आहे. आपण उन्हाचा डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून काळा चष्मा लावतो, किंवा गॅस वेल्डिंग करणारे ज्वाळेचा डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून काळा चष्मा लावतात. परमात्म्याचे महादिव्य तेज सहन होणारे नसूनही साक्षात्कारी योग्याला त्याचा त्रास, दाह होत नाही. हीच ती दिव्य दृष्टी परमात्मा तेवढ्यासाठी साक्षात्कारीला प्रदान करतो. हरिओम.